हॅलो. मी प्राध्यापक संतोष कावरे, डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर महाराष्ट्र. आज आपण समाजातील अत्यंत महत्त्वाची अशी जी सामाजिक समस्या आहे, त्या सामाजिक समस्येबाबत विचार करणार आहोत की ती समस्या म्हणजेच स्त्री भ्रूण हत्या. भारतीय समाजाला किंवा भारतीय समाजात स्त्रीला एक शक्ती, माता, जननी यासारख्या शब्दांनी तिला गौरवलं गेलं होतं, यासारख्या बिरुदांनी तिला गौरवलं गेलं होतं. परंतु याच भारतात कुठेतरी पुरुषसत्ताक असणाऱ्या समाजामध्ये स्त्रीचा दर्जा हा कनिष्ठ, गौण समजला गेलेला आहे. प्रत्येक वेळेस स्त्रीला दुबला, स्त्री ही अबला आहे, अशा प्रकारच्या मानसिकतेने स्त्रीचं खच्चीकरण केलं गेलेलं आहे. त्याच्यातून काय झालं की स्त्रीमध्ये एक न्यूनगंडाची भावना निर्माण होत गेली आणि त्याच्यामुळे तिच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावरती फरक पडत गेला आणि त्यातून आज जेव्हा पाहतो आपण किंवा स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे ते कुठंतरी कमी झालेलं आहे. त्याचे अनेक दूरगामी परिणाम समाजावरती, समाजातील अनेक घटकांवरती पडताना आपल्याला दिसून येतात. आधुनिक काळात विज्ञानानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे. मात्र या प्रगतीसोबतच जी झालेली आधुनिक वैज्ञानिक प्रगती आहे, या वैज्ञानिक प्रगतीला च्या माध्यमातून कुठेतरी आईच्या गर्भातच, मातेच्या गर्भातच स्त्रीला, मुलीला मारून टाकणे यासारखे अनेक प्रकार आपल्याला सर्रास होताना दिसून येत आहेत. मग एखाद्या राज्यामध्ये जर स्त्री भ्रूण हत्येवरती जर बंदी आणली तर दुसऱ्या राज्यामध्ये नसते. मग अशा वेळेस अनेक पडवाटा, अनेक चोरवाटा शोधून दुसऱ्या राज्यात जाऊन स्त्री भ्रूण हत्या करायची. त्याकरता मग कोरियन बायोप्सी असेल, अल्ट्रासोनोग्राफी असेल, यासारखी जी नवनवीन वैज्ञानिक प्रगती झाली, या वैज्ञानिक प्रगतीने स्त्री भ्रूण हत्येला अनेक काय कारणीभूत ठरलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. मुळात स्त्री भ्रूण हत्येचा अर्थच काय आहे तर की स्त्रीच्या गर्भात असणारं जे बाळ आहे ते जर मुलीचं भ्रूण असेल, ते जर स्त्रीचं भ्रूण असेल तर तिला त्यातच मारून टाकणे म्हणजे स्त्री भ्रूण हत्या होय. अशा प्रकारची ही स्त्री भ्रूण हत्या एक भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे जर असं आपण म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.